विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी या वर्गातील पार्ट 2 सायन्सचा हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन हा लेसन बघणार आहोत. हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस, इव्हॉल्युशन, डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, स्पेसिएशन, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन, एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन, लॅमार्किझम अँड ह्युमन इव्हॉल्युशन. विद्यार्थी मित्रांनो, हेरिडिटी म्हणजे काय किंवा हेरिडिटरी चेंजेस म्हणजे काय? Heredity is the transfer of biological characters from one generation to another by gene. म्हणजे की जे काही पेरेंट्स असतात, some genetical characters transfer from parents to their offspring, म्हणजे पालकांपासून त्यांच्या अपत्यांपर्यंत होणारं जेनेटिकल ट्रान्सफॉर्मेशन जे असतं किंवा जेनेटिकल कॅरेक्टर जे काही ट्रान्सफर होतात त्यालाच हेरिडिटी असं म्हणतात. तर हेरिडिटी आणि हेरिडिटरी चेंजेस याबद्दलची माहिती आपणास कोणी दिली किंवा याचं संशोधन सगळ्यात पहिले कोणी केलं तर ते होते जॉन ग्रेगर मेंडेल. इज अ पायोनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स, की ज्यांनी जेनेटिक्सचा अभ्यास करून त्याविषयीची पूर्ण माहिती आपणापर्यंत पोहोचवली आणि सर्वात पहिले संशोधन त्यांनी केलं अराउंड द पिरियड ऑफ 1886 मध्ये. इट टूक अ लॉंग टाइम टू हिम टू अंडरस्टँड द कन्क्लुजन ऑफ हिज रिसर्च. त्यांना त्यांचं हे संशोधन पूर्ण करण्यासाठी खूप कालावधीही लागला. तर विद्यार्थी मित्रांनो, हेरिडिटीचा वापर कुठे केला जातो? द सायन्स ऑफ हेरिडिटी इज युजफुल फॉर डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर्स, प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ एनिमल्स अँड प्लांट अँड इन इंडस्ट्रियल प्रोसेस इन विच मायक्रोब्स आर युज्ड. तर बघा, हेरिडिटीचा वापर कुठे केला जातो? तर वेगवेगळ्या आजारांचं निदान करण्यासाठी, म्हणजे डायग्नोसिस करण्यासाठी, निदान झाल्यानंतर त्यावरती ट्रीटमेंट म्हणजे उपचारांसाठी, आणि अनुवंशिकतेने म्हणजे हेरिडिटरीने होणारे जे काही आजार आहेत ते होऊ नयेत म्हणून प्रिव्हेन्शन म्हणून. त्याचबरोबर प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ एनिमल्स, म्हणजे प्राण्यांच्या ज्या काही प्रजाती आहेत त्यामध्ये हायब्रिडायझेशन केलेलं आहे त्यामध्ये, आणि वनस्पतींच्या हायब्रिडायझेशन मध्ये. त्याचबरोबर इंडस्ट्रियल प्रोसेस मध्ये ज्या ठिकाणी मायक्रोबचा वापर केला जातो त्या ठिकाणी हेरिडिटरी युजफुल ठरते.